दे देता हूँ ना। अच्छा ठीक है ना। करा किती? 3 इंच डाऊन, काय म्हणता? खाली 4 इंच सुचल का? खालून मग इकडे दिलं इकडे 425. इकडे केबल्स टाकले गेले, यानंतर स्ट्रेच केले जातील, त्याची तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल नंतर. त्यानंतर आता हे प्लंबिंगचं स्ट्रक्चर आहे. प्लंबिंगचे पाईप टाकण्यासाठी, हे ड्रेनेज लाईनसाठी हे पाईप टाकायचे आहेत आतामध्ये आपल्याला. कटिंग प्रोसेस चालू आहे पाईपाची. बीमच्या साईजची कटिंग आपल्याला बीम घ्यावी लागते. इथे बीमची बांधी मारली जाते. या पद्धतीने केबल्स टाकले जातात. कसं थोडासा उठाना पडेगा इसको ना. ही आता फक्त बीमची प्रोसेस आहे. बीममध्ये केबल टाकल्या गेलेले आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर आता स्लॅबमध्ये केबल टाकल्या जातील. ती प्रोसेस पार्ट 2 राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळेल की कशा पद्धतीने स्लॅबमध्ये केबल्स टाकले जातात. बोलून घेता ते टाईप करा. पॉज करके निकाला. उचला बस बसला. पण आता एक बाजूला हां .425 घ्या. हां ठीक आहे ना. ये वाला है, हे 425 होतं बरं का ते. कॉलममध्ये बसून राहिलं होतं पाईप. याला व्यवस्थित पाईप टाकला गेला प्लंबिंगसाठी. यांची काय बरोबर चालू आहे आपण ते बघूया. अच्छा, बीमची बघतायत ते RCC कॉन्ट्रॅक्टर. गायकवाड काय करताय? लाईन करताय असं बर. हां लाईन लेवल वळंब्यात करा बरं का मस्त.